नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात आपले स्वागत आहे. भारतातील लोक त्यांच्या पवित्र मूर्तींना फुले अर्पण करणे, यज्ञ करणे आणि पवित्र स्तोत्रे म्हणणे अशा अनेक प्रकारे देवदेवतांची पूजा करतात. तुम्ही सुरुवातीच्या शिकारी संग्रहकर्त्यांबद्दल वाचले असेल. त्यांच्या चित्रावरून आणि दफनविधींवरून आपल्याला त्यांच्या धार्मिक श्रद्धांबद्दल थोडेसे माहित आहे. आता आपण इयत्ता 6वीच्या सामाजिक शास्त्रातील सुरुवातीच्या संस्कृतीवरून पूर्वीच्या भारतीय समाजातील लोकांच्या काही धार्मिक प्रथा आणि श्रद्धांबद्दल जाणून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. हडप्पा आणि मोहेंजोदारो संस्कृती समजून घ्या. शहर नियोजन, आर्थिक जीवन, साहित्य, सामाजिक जीवन, कला, धर्म आणि व्यापार समजून घ्या. कीवर्ड्स, महत्त्वाचे शब्द. संस्कृती, मानवी सामाजिक आणि सांस्कृतिक विकास आणि संघटनेचा टप्पा जो सर्वात प्रगत मानला जातो. व्यापार, वस्तू आणि सेवा खरेदी आणि विक्रीची क्रिया. उत्खनन, दफन केलेल्या कलाकृती किंवा संरचना शोधण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीवर खोदण्याची प्रक्रिया आहे. संकल्पना नकाशाचे निरीक्षण करा. भारताला एक दीर्घ इतिहास, समृद्ध संस्कृती आणि परंपरा आहे. हे प्राचीन जगाचे आणि त्याच्या हरवलेल्या संस्कृतीचे एक जिवंत संग्रहालय आहे. गेल्या शतकापर्यंत बहुतेक इतिहासकारांचा असा विचार होता की भारतीय इतिहास वैदिक काळापासून सुरू झाला. च्या दशकात मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननाने आपला इतिहास किमान 2000 वर्ष मागे ढकलला. त्यांना वैदिक काळापूर्वी एक उत्कृष्ट आणि प्रगत संस्कृती सापडली. त्याला सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती म्हणतात. सिंधू संस्कृती सिंधू आणि घग्गर हक्रा नद्यांच्या काठावर विकसित झाली. या नद्यांच्या खुणा उपग्रह प्रतिमा आणि इतर स्रोतांद्वारे आढळतात. या संस्कृतीची स्थळे पंजाब,
हरियाणा, गुजरात, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात 1500हून अधिक ठिकाणी पसरली आहेत. ती अफगाणिस्तान आणि पंजाब, पाकिस्तानातील पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतामध्ये देखील आढळतात. हडप्पा संस्कृती 2500 ते 1700 इसवी सन पूर्व दरम्यान भरभराटीला आली. संस्कृती ही मानवी समाजाचा एक प्रगत अवस्था आहे, जिथे लोक वाजवी प्रमाणात संघटना करून आरामात राहतात आणि कला आणि शिक्षण यांसारख्या गोष्टींबद्दल विचार करू शकतात. नगर नियोजन. हडप्पा संस्कृतीचे शहरे सुव्यवस्थित होती. त्यांना किल्ल्यांनी संरक्षित केले होते. त्यांच्याकडे रुंद रस्ते आणि सार्वजनिक विहिरी होत्या. मोहेंजोदारोमध्ये द ग्रेट बाथ सार्वजनिक बाथसाठी एक उत्तम टाकी सापडले. सर्व बाजूंनी खोल्या आहेत. धार्मिक मेळाव्यांमध्ये त्याचा वापर केला जात असे. हडप्पा शहरांमध्ये 6 मोठे धान्य कोठारे आणि कामगारांसाठी क्वार्टर सापडले. त्या काळात लोथल हे एक लोकप्रिय बंदर होते. ड्रेनेज सिस्टीम. त्यांच्याकडे एक सुनियोजित भूमिगत ड्रेनेज पाण्याचा निचरा सिस्टीम होती, जी स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याला दिले जाणारे महत्त्व दर्शवते. घरे. हडप्पा लोक त्यांची घरे वाळलेल्या किंवा भाजलेल्या विटांनी बांधत असत. दुमजली इमारती देखील होत्या. प्रत्येक घरात पाण्यासाठी एक विहीर आणि मुख्य नाल्यांमध्ये कचरा वाहून नेणारे पाईप असलेले बाथरूम होते. आर्थिक जीवन. कापूस आणि लोकरीचे कपडे विणणे हा मुख्य व्यवसाय होता. त्यांना पहिल्यांदा कापूस पिकवण्याचे श्रेय दिले जाते. भाजलेल्या विटांचे उत्पादन हा आणखी एक व्यवसाय होता. ते गुरेढोरे, शेळ्या, डुक्कर, कुत्री, उंट आणि गाढवे पाळत असत. ते अरबी समुद्रातील लोथल बंदरातून मेसोपोटेमिया, इजिप्त, इराण इत्यादी देशांशी व्यापार करत असत. सामाजिक जीवन. पुरुष आणि महिला दोघांनाही स्वतःला सजवण्याची आवड होती.
महिला हार, आर्मलेट, बोटांच्या अंगठ्या, बांगड्या, कानातले, नाकातले इत्यादी दागिने वापरत असत. त्यांना सौंदर्य प्रसाधनांची माहिती होती आणि ते परफ्यूम देखील वापरत असत. अन्न आणि पिके. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. ते गहू, बार्ली, वाटाणे, मसूर, मोहरी इत्यादी पिकवत असत. मनोरंजन. नृत्य, बुद्धिबळ, संगीत, संगमरवरी आणि फासे हे त्यांचे मनोरंजनाचे घटक होते. बैलांची झुंज हे त्यांचे प्रमुख मनोरंजन होते. मुलांकडे बाहुल्या आणि खेळण्यांचे बैलगाडे इत्यादी होते. कला. मातीपासून बनलेल्या मातृदेवीच्या लहान मूर्ती मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. नृत्य करणाऱ्या मुलींच्या मूर्ती आणि दाढीवाल्या माणसांची दगडी मूर्ती ही उत्कृष्ट कलाकृती आहेत. धर्म. ते पशुपती म्हणजे शिव आणि मातृदेवतेची पूजा करत असत. पिंपळ आणि कडुलिंबाची झाडे, सूर्य, अग्नी, पृथ्वी, पाणी आणि सापांचीही पूजा केली जात असे. कालीबंगन आणि लोथलमध्ये अग्निकुंड, यज्ञवाटिके आढळतात. स्वस्तिकाची चिन्हे सर्वात जास्त आढळतात. लिपी. हडप्पांनी त्यांची अद्वितीय लिपी आणि भाषा विकसित केली होती. विद्वानांना अद्याप त्याचा अर्थ लावता आलेला नाहीये. वजन आणि मापे. हडप्पांनी प्रामाणिक वजन आणि मापांची प्रणाली विकसित करणारे पहिले होते. आगीत भाजलेल्या विटा आकारात एकसारख्या होत्या. सिंधू लोकांचे माप आणि वजन देखील पर्शिया आणि मध्य आशियात गेले. अधोगतीची कारणे. सिंधू संस्कृतीच्या नाशामागे आर्यांचे आक्रमण कारणीभूत होते असा सिद्धांत होता, परंतु मार्टिमार व्हिलरने तो नाकारला. पुरातत्वशास्त्रांचा असा विश्वास होता की सिंधू नदीच्या प्रवाहातील बदल आणि पुरामुळे या संस्कृतीचा नाश झाला. गायींचा असा विश्वास होता की सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या कोरड्या पडल्यामुळे लोकांना हा परिसर सोडून जावे लागले. आता हे मान्य केले जाते की सिंधू संस्कृतीच्या नाशामागे अनेक घटक कारणीभूत होते.
तर या व्हिडिओमध्ये तुम्ही हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीबद्दल शिकलात, ज्यामध्ये त्यांचे शहर नियोजन, आर्थिक जीवन, साहित्य, सामाजिक संरचना, कला, धर्म आणि व्यापार यांचा समावेश आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण वैदिक काळ आणि त्याचे महत्त्व देखील जाणून घेऊ.